आता आम्ही समृद्धी महामार्गाला टच झालो. त्या ठिकाणावरून आम्ही समोर जात आहोत नाशिक त्र्यंबकेश्वर. पुन्हा येतच टोल नाक्यावरच म्हटलं क्यों छुपाऊं मैं अब कोई डर चल के तेरी बातों से रख लूं छुपा के तेरी यादें सुन मेरे ये तू ही बसी तू आहे समोर दौलताबादचा किल्ला. संभाजीनगरहून अगदी जवळ आहे. नाही ना, हाच असेल ना, हा समोरचा आहे. पोहोचलो आम्ही सध्या आता नाशिकहून आता खाली उतरायचं आहे समृद्धी महामार्गावरून सिन्नर है ना, या बायपास घेणे. गाडी पार्क केली आता पार्किंग मध्ये. इथून त्र्यंबकेश्वर मंदिर काही जास्त लांब नाहीये, थोडं पायदल चालावं लागेल. लोकल गाड्यांना जाऊ देता इथून एंट्री आहे, परंतु इथून आमची गाडीला एंट्री मिळाली नाही. पासिंग बघितली, पासिंग नंबर प्लेट त्यांनी, पोलिसवाल्यांना आम्हाला समोर जाऊ दिलं नाही. हे आहे गेट. त्र्यंबकेश्वर नगरी मध्ये आलेल्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत. मंदिर आहे बरंच लांब, किलोमीटर पण अंदाज माहित नाही. एवढ्या उन्हामध्ये पाऊस पडतोय. या ठिकाणी असंच अनएक्सपेक्टेड पाऊस पडत असतो. पण येताना सोबत रेनकोट आणा, रस्त्याच्या साईडने चालावे. आपल्याला एसटी वाला दिन ठोकून ना, लोकल गाड्यांनाच प्रवेश आहे, बाकीच्या गाड्यांना प्रवेश नाही आहे. आपली गाडी पार्किंग मध्ये लावून आपण मंदिरापर्यंत पैदल चालावे. आहे की नाही? आहे की नाही? आहे की नाही? चला, त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये आपण सर्वांचे आपल्या लॉग मध्ये स्वागत आहे. हळूहळू चला मग, काय घाई नाहीये. समोरच मंदिर आहे. नको आजी, आजीला माझ्या कपाळाला त्या टिळा लावायचा होता. पण आजीला म्हटलं मी नको, सध्या मला लावायचा नाही, कारण पावसामुळे ते पुन्हा पुसलं जाईल. एकदम छान नजारा आहे. पाळांनी घेरून घेतलेलं वाटतं मंदिराला. अजून काही मंदिर बघितलं नाही. चला, पण जे बघतो ना आपण, समजा एक धरती को आसमा चूम जाए असं काही विषय, म्हणजे जिथं ढग किंवा क्लाउड वगैरे उतरतात पहाडाच्या ठिकाणी, तसं एक ठिकाण आहे बघा, आहे ना, असम. जय त्र्यंबकेश्वर मंदिर असं लिहिलेलं आहे गोल्डन अक्षरात. पार्किंग पासून काही जास्त दूर तर नाही, मंदिर जवळच आहे. दिसतंय कळस, मंदिराचा त्रिशूल आणि कळस. लेट मी सी यू. बम बम भोले, हर हर महादेव. आलो आपण मंदिराच्या जवळपास. चपला बुडं काढण्यासाठी स्टँड पण आहे, तर स्टँडवर चिखली रखवाली नाहीये. ठीक आहे. आद्य ज्योतिर्लिंग श्री त्र्यंबकेश्वर मंदिर, उत्तर महाद्वार. चपला, जुते, बुट इथं साईडले ठेवून द्यायची. त्या मंदिरामध्ये आम्ही प्रवेश करत आहोत. ठीक आहे. गंगाधराशी. हे बघा, छानसं दर्शन करून झाले आमचे. पाणी पडतंय, पण मंदिर प्राचीन काळाची डिझाईन आहे, एकदम छान आहे. कोरीव काम तर भरपूर झालेलं आहे.
तरी काम चालू आहे भरपूर. पाऊस चांगला सुरू झाला दर्शन झाल्यावरती. ऊन बी पडलं. डेंजर वातावरण इकडचं. झालं झालं. पाऊस पण गेला. कासवाची मूर्ती आहे. पावसामध्ये विगून छान वाटू राहिलं. 5 मिनिटं पाऊस आला, पूर्ण ओल्लं करून टाकले. हर हर महादेव. आम्ही सकाळी 9 वाजता निघलो होतो. 9 वाजता निघून आम्हाला तरी 10:30-11 इथं झाले आणि आमचे अर्ध्या 15-20 मिनिटांमध्ये समजा दर्शन झाले. 12 ज्योतिर्लिंगापैकी आमचे 3 ते 4 ज्योतिर्लिंग झालेले आहे. केदारनाथ, बद्रीनाथ एक धाम आहे, ओंकारेश्वर, महाकाल या नगरीतून आम्ही जाऊन आलेलो आहे. दर्शन करून बाहेर निघतोय. बघू पुढं आपल्याला काय बघायचं आहे आणखी, कारण इथली तर आमची काही माहिती नाही आहे. हे मंदिर इथून एक्झिट होते. समोरचा नजारा आता असं राव. मंदिराची कलाकृती त्र्यंबकेश्वर महाराज मंदिर. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे मित्रांनो आपल्या या व्लॉगमध्ये. आज आम्ही आलेलो आहे 12 ज्योतिर्लिंग पैकी एक ज्योतिर्लिंग जे की आहे नाशिकच्या जवळ त्र्यंबकेश्वर मंदिर. छानपैकी दर्शन झाले. काहीतरी 15-20 मिनिटामध्ये आम्ही काय पास काढून दर्शन घेतलेले आहे, कारण वेळ अभावी आम्हाला लवकर दर्शन करावं लागेल. आणि इथं ताबडतोब पाणी पडते, ताबडतोब ऊन पडतं असा विषय. आणि इथला जो नेचर आहे, नेचरचा जो इन्व्हायरमेंट आहे ना, एकदम छान आहे. तुम्ही बघू शकता माझं ते एक पाळामध्ये ढग वगैरे असे साचलेले आहे ना, थाळलेले, एकदम छान. इथं जवळच कुंड आहे. आत्ता आम्ही याला कुंडाजवळ स्नान वगैरे करतात त्र्यंबकेश्वरला दर्शन करण्यापूर्वी. हा कुंड आहे. गंगापुत्र मंडळ गुप्त गोदावरी प्रगट स्थान आहे. समोरच जे म्हणतात ते शेष नारायण मंदिर आहे. अशा या ठिकाणी स्नान करून दर्शनाला जातात लोक. वर्ल्ड वाईड बेस्ट आहे. बघू आणखी नेक्स्ट काय बघण्यासाठी. चांगलं या ठिकाणच्या स्थळांची माहिती तरी पूर्ण नाही ना. तर आपला इथपर्यंत त्र्यंबकेश्वरचा प्रवास संपेल आहे. आता आपण पुढच्या व्लॉगमध्ये बघणार आहे नाशिकचं एक मुख्य ठिकाण. तुम्ही गेस करू शकता आणि कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक अँड शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.